श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1262व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज भाद्रपद कृष्ण दशमी सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 100वी दिनांक 22 मे 1988 या दिवशी आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढील भागात म्हणतात, आता तुम्ही लोक भक्ती करा, भक्ती करा असे आम्ही लोक जे ओरडत असतो किंवा लोकांना आवर्जून सांगत असतो त्याचं मूळ कारण हेच आहे। हे भक्ती करा म्हणजे ईश्वराविषयी तुम्ही प्रेम उत्पन्न करा। भक्ती करायची म्हणजे दुसरं काही करायचं नाही। ज्याच्या मनामध्ये ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न होतं त्याला भक्ती साधली, आणि हे प्रेम प्रत्येकाच्या हृदयात उत्पन्न होणं अत्यंत आवश्यक आहे। काही लोक आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात की महाराज, ईश्वराविषयी माझ्या मनात प्रेम कसं उत्पन्न होईल? आम्ही सांगतो होईल। आता हे का सांगतो की त्यांनी खरं असं सांगितलं पाहिजे की महाराज, मला तुमच्याविषयी कसं प्रेम उत्पन्न होईल, म्हणजे मग आम्ही त्याच्याकडे पाहतो। आधी पोस्टात कार्ड पाठवल्याशिवाय गावाला पोचत नाही। आधी ते पोस्ट दाखवावं लागतं। लोक काय करतात, त्या गावाला कार्ड नेऊन देण्याचा प्रयत्न करतात। 15 पैशाच्या पाकिटात होणारं काम, जे काय लागत असतील ते मला नक्की माहिती नाही, पण तेव्हा गुरुसंगती असणं हे अत्यंत आवश्यक आहे। आत्ताची ज्ञानी माणसं म्हणा, श्रेष्ठ माणसं म्हणा, आमच्याकडे आल्यावर असा प्रश्न करतात की गुरु केलाच पाहिजे का? आता आम्ही गुरुस्थानी असल्यामुळे केलाच पाहिजे असं सांगतो, पण त्याला विचारताना असं विचारतो की आपल्या मनात का बरं हा प्रश्न निर्माण झाला की गुरु करू नये किंवा ग्रंथालाच गुरु मानावं किंवा मनाचा निश्चय मानावा? त्याला उत्तर असं आहे की गुरु हे देवाचं स्वरूप आहे अशी माझी कल्पना आहे, आणि त्या देवाच्या स्वरूपामध्ये अतिशय निर्मळ मन असलेले, मनाने शुद्ध असलेले, अतिशय उच्च विचार असलेले अशी जर व्यक्ती आपल्या जीवनात आली तर ती आपण देवासमान मानायला हरकत नाही। तुमच्यापैकी कोणी गुरु असलं तर थोडं तपासून पहा, नसतील तर चांगली गोष्ट आहे। पण ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न करायचं असलं तर त्या चरणाचाच आश्रय घ्यावा लागतो। त्याच्याशिवाय ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न होत नाही। सामान्य माणसं पुष्कळ ईश्वराची उपासना करतात, देवाचं अखंड नाम घेतात आणि शेवटी आम्हाला येऊन सांगतात, काय करावं हो आता, देव कसा हो असा जड हृदयाचा आहे। का रे बाबा, काय झालं? आता इतके दिवस मी त्याचं नाव घेतो आहे, एकदा स्वप्नात यायला तयार नाही, मला काही उपदेश करायला तयार नाही, थोडा अनुग्रह करायला तयार नाही। तेव्हा मग मला सांगावं लागतं, तू पायवाटेने जा। जातो आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने। सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता हा नेहमी लांबचा रस्ता असतो आणि पायवाट ही अगदी जवळची। आता एवढं सांगून सुद्धा त्याच्या काही डोक्यात शिरत नाही। मग प्रश्न विचारतो, पायवाट म्हणजे काय? मग मला सांगावं लागतं की समोर हा देह बसला आहे ना, ती पायवाट आहे। बाबा, यांना तू शरण जा, म्हणजे याच्या पुढे सांग की आपल्याला काय पाहिजे आहे, काय नको आहे। ईश्वराची अशी इच्छा असते की तुमच्या गुरूंच्या कानावर ही गोष्ट एकदा तुम्ही घातलीत की ईश्वर ही गोष्ट आपोआप मानतो, असं ईश्वराचं लक्षण आहे। माझ्या कल्पनेप्रमाणे इथे बसलेल्यांपैकी पुष्कळ लोकांना हा अनुभव असेल की माझ्या कानावर तुम्ही एखादी गोष्ट घातली आणि ती तुमच्या अनुभवाला चांगल्या पद्धतीने आली। हे कशाचं लक्षण आहे? अहो, त्याला मध्यस्थ पाहिजेत, म्हणजे हे लोक आवश्यक आहेत। गुरु परंपरा त्याने निर्माण केली, गुरु हा शब्द त्यांनी निर्माण केला। गुरु ही व्यक्ती नसून गुरु हे तत्व आहे। तर ही परंपरा जी आपण सुरू केली आहे सत्संगाच्या करता, या सत्संगाकरिता तुम्ही सर्व लोकांनी सामील असलं पाहिजे। वारकरी संप्रदायामध्ये जास्त लोक सामील होतात त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात किंवा त्याचा गजर करतात,
कपाळाला बुक्का लावतात, यातच सर्व समाधान मानतात। जसं कालांतराने आणखी 5-25 वर्षांनी या सत्संगाचं स्वरूप सत्संग न राहता एक पंथ निर्माण होईल। कल्पना अशी आहे की पंथ ही कल्पना जरी असली तरी समाज असा त्याचा अर्थ घ्यायला हरकत नाही। तेव्हा अनेक लोक शिष्य होतील, अनेक लोक भक्त होतील, अनन्य भाव लोकांच्या मनात उत्पन्न होतील, पण याला थोडा काळ द्यावा लागेल। सुरुवातीला तुमची आणि माझी जी भेट झालेली आहे, हे माझं मार्गदर्शन तुम्हाला होत आहे, हे तुम्ही शिरसावंद्य मानायला पाहिजे। आणि आपलं हे गुरुस्वरूप आपल्याला कधीही चुकीचं मार्गदर्शन करणार नाही, चुकीचा मार्ग दाखवणार नाही आणि लुबाडणारही नाही। जर अशी कोणाला ऐकून शंका येत असेल तर त्यांनी शिष्यत्व सोडून द्यावं। आणि आता जाहीर करतो की कोणाला ह्याचा बोजा वाटत असेल तर त्यांनी सरळ सोडून द्यावं आणि सरळ निघून जावं इथून, अगदी आत्ताच्या आत्ता। कारण ही भावना तुमच्या लोकांच्या मनात येण्याची शक्यता आहे। आपल्याकडे जी संत परंपरा झाली ती सुद्धा ह्याद्वारेच झाली। रामदासांचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो। हे रामदास हे भिक्षा कशासाठी मागत होते तर वैराग्याची पूर्ण अवस्था त्यांना यावी म्हणून ते भिक्षा मागत होते। असंच भिक्षा मागता मागता ते एका द्वारी गेले। रामदासांची तेजपुंज प्रकृती पाहिल्यावर त्या बाईला थोडा राग आला की धडधाकट मनुष्य भिक्षा काय मागतो, कुठे काम केलं बाहेर तर हा बाहेर काय पोट भरू शकणार नाही। ही बाई त्यावेळेला चुलीतला पोतेरं घालत होती, तेच पोतेरं घेतलं आणि तिनं रामदासांना फेकून मारलं। विवेक आणि वैराग्य एकत्र आल्यावर केवढा प्रभाव येतो पहा। रामदासाने ते वस्त्र घरी आणलं, स्वच्छ धुतलं आणि दुसऱ्या दिवशी त्याच वस्त्राचा रामरायाला काकडा केला। ते फार हुशार होते, महापुरुषांपैकी होते। आणि काकडा झाल्यानंतर शेवटी रामचंद्रांनी विचारलं, आज काकडा या वस्त्राचा का केला? तेव्हा ते म्हणाले, देवा तुझ्या कृपेचा प्रसाद आहे हा, आम्ही तुझ्या नादी लागलो त्यामुळे लोकांची पोट तिडीक सुद्धा खावी लागते। तेव्हा रामाच्या ते लक्षात आलं आणि रामदासाची योग्यता सामान्य जनांपर्यंत पोचली आणि मग त्यांना स्वामी हे पद मिळालं। तेव्हा या पुरुषांच्या ज्या कथा आहेत त्या दिसायला सामान्य दिसतात, लोकांना तात्पुरत्या बऱ्या वाटतात, पण ह्या अतिशय अलौकिक अशा कल्पना आहेत। श्री गुरुदेव दत्त। गुरुबंधू आणि भगिनीनो, ह्या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता। श्री गुरुदेव दत्त।